आज आपण उतारा 45 बघणार आहोत. मी सौरभ जैन, ओम क्लासेस साखळी. नवोदयाचं 2025चं बुक घेऊन आपण सोबत बसायचं आहे. जेणेकरून आधी आपण जेव्हा उतारा वाचन करणार, उतारा वाचनानंतर काय आपण मग समजून घेऊ आणि मग सोडूया. उतारा वाच. उतारा 45. जगातील उष्ण प्रदेशात जेथे वर्षभर पाऊस पडतो तेथील जंगलात व तेथील जंगलात विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते. त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की त्यांना पावसाळी जंगले म्हणतात. पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात. ते मोठ्या संख्येने वाढतात व त्यांची उंचीही इतकी असते की सूर्यप्रकाश अडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात. विविध जातींची ही झुडपे व वेली उंच वृक्षांच्या फांद्यावर उगवतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. अनेक जातींचे पशु व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात. हे बघा, सुंदर असं एक उतारा आहे, ज्यात आपण कशाबद्दल शिकलोय तर जर शीर्षक द्यायचं म्हटलं तर पावसाळी जंगले असं आपण शीर्षक देऊ शकतो. जगातील जे उष्ण प्रदेश आहे, हे बघा कर्सर जिथं जाते ते बघा, जगातील जे उष्ण प्रदेश कुठले बरं का, जिथे वर्षभर म्हणजे 24 तास 365 दिवस काय पडतो, पाऊस पडतो. तेथील जंगलात विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते. म्हणजे आता बघा, पाऊस पडतोय, सूर्यप्रकाश तर पृथ्वीवर बऱ्यापैकी अवेलेबल आहे, म्हणून काय होतंय की तिथं पाणी खूप पडतंय, म्हणून जे झाडं आहेत जंगलातील विविध ते कसे वाढतायत, उत्तम रीतीने. त्या जंगली प्रदेशात जेवढा पाऊस पडतो, किती पाऊस पडतो, भरपूर, आणि किती दिवस, वर्षभर, तर त्याला आपण काय म्हणतोय, पावसाळी जंगले म्हणतोय. म्हणजे उष्ण प्रदेशात जिथं वर्षभर पाऊस पडतो आणि झाडांची वाढ एकदम उत्तम रीतीने होते, त्या जंगली प्रदेशाला आपण काय म्हणतोय, पावसाळी जंगले म्हणतो. पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात.
कारण भरपूर प्रमाणात तिथं पाऊस पडतो म्हणून. आणि जर झाडांना जर पाणी नाही भेटलं ना तर ते पिवळसर पडतात, पण पाणी भरपूर असल्यामुळे ते कसे आहेत, हिरवेगार. ते मोठ्या संख्येने वाढतात, कारण भरपूर पाणी आहे. तर तिथं काय होतंय, मोठ्या संख्येने ते वाढतायत व त्यांची उंचीही इतकी असते की सूर्यप्रकाश अडल्याने सूर्यांची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे जमीनपर्यंत तिथं सूर्यकिरण पोहोचत नाही. का? कारण भरपूर अशी झाडे आहेत आणि त्यामुळे खालती सावली असते. उन्हाळ्याचे आत्ता दिवस गेलेत, जर उन्हाळ्याच्या मे एप्रिल मध्ये आपण भरपूर झाडे लावली की नाही मित्रांनो, तर काय होणार, आपण झाडाच्या सावलीमध्ये आरामात राहू शकतो भर उन्हात सुद्धा. तर तसं इथं भरपूर झाड असल्यामुळे सावली काय होते, जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीये. परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात. आता तिथं दोन प्रकारची झाडे आहेत. कुठली कुठली? एक एकदम मोठी मोठी, जी सूर्यप्रकाश खालती पोहोचू देत नाहीये, पण काही पालापाचोळा खालती पडलं, ओके, तर इंग्लिशमध्ये म्हणतात फोटोसिंथेसिस. तर ती झाडं वगैरे पडते, त्यांच्यामुळे परत नवीन जी झाडं उगवतात त्यांना उंची मात्र भेटत नाही. का? कारण वरची जे सूर्यप्रकाश आहे, जी सूर्यकिरण आहेत ती खालपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे एक तर खूप लांब अशी झाडं किंवा लहान झुडपे असे उगवत आहेत. तर विविध जातींची ही झुडपे व वेली उंच वृक्षांच्या फांद्यावर उगवतात. मग ते एकतर खालती उगवतील किंवा मग ते काय म्हणतायत उतार्यामध्ये, उंच वृक्षांच्या त्या फांद्यावर उगवत आहेत. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. पण कुठं? फांद्यांवर. एकदम छोटी जी झाडं आहेत, ओके, त्यांना आपण चारा म्हणून बोलू शकतो. आणि ते जी चारा आहे ते कोण खाणार? अनेक जातीचे पशु व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात. आणि जे छोटे झाड आहेत त्यांचे ते कशावर अवलंबून राहणार? यांच्यावर. आता इथं लेखकाने थोडस लक्षात घेण्यासारखं सांगितलंय की एकदम मोठे झाडे आहेत, काही झाडं त्यांनी काय सांगितलेली आहे, उंच फांद्यावर उगवतात, तर काहींना मी काय म्हटलोय, खालती जमिनीवर सुद्धा उगवतात. आता आपण प्रश्न बघूया आणि त्या प्रश्नाची उत्तर समजून घेऊया आणि सोडवूया. हे बघा, उत्तरा सोडत असताना घाई करायची नाही. जर घाई केली तर आपल्याला नुकसानच होतं. जगात पावसाळी जंगले डॅश डॅश प्रदेशात आढळतात. तर बघा, उत्तराची जी पहिली लाईन आहे जिथं मी बोललोय त्यातच उत्तर आहे, त्यातच उत्तर आहे. थंड आहे, बहुतेक आहे, सर्व आहे का उष्ण? तर जगात पावसाळी जंगले हे उष्ण प्रदेशात आढळतात. कुठे आढळतात? उष्ण प्रदेशात. दुसरा प्रश्न, पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर डॅश डॅश असतात. तर ती कशी असतात? छाया देणारी. हे तर मी बोललो की ते छाया देणारी असतात. दुसरं, बुटके. हो, बुटकेही असतात, किंवा ते झाडाच्या फांद्यांवर उगवणारेही असतात. तिसरं, उंच. त्याबद्दल तर मी भरपूर जास्त बोलले व्हिडिओमध्ये असं वाटलं मला. तरी ठीक आहे, झाडं लावली तर छाया देणारे असतील, बुटके पण आहेत सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे, आणि उंचही आहे. तर ते वरील तीनही प्रकारचे वृक्ष असतात. पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर छाया देणारे, बुटके आणि उंच असतात. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पावसाळी जंगलामध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, कारण तेथे मोठ्या प्रमाणावर वेली व झुडपे असतात. तेथे अनेक जातींची झाडे असतात. बघा, वेली व झुडपे असली तरी सूर्यप्रकाश अडवण्यासाठी ते इतके सक्षम नसतात. अनेक जातीची झाडे असली तरी काही फरक पडत नाही. लांब लांब जर असतील तर काय फरक पडतोय? तर जातीचं आणि सूर्यकिरण पोचण्याचं एक कवडी मात्र संबंध नाही. तर तेथील झाडे कशी असतात? उंच व घनदाट. घनदाट म्हणजे जवळ जवळ, आणि उंच उंच असतात. एखादी जंगलात गेल्यानंतर मस्त थंडच वाटतं ना, तर तशी असतात. तर सूर्यकिरण तिथे जमिनीवर पोहोचत नाही आणि तिथे नेहमीच पाऊस पडत असतो. पाऊस पडतो तर सूर्य कधीच येणार नाही असं होणार नाही बेटा. म्हणून काय येणार, तेथील झाडे कशी असतात? उंच व घनदाट असतात. तो पावसाळी जंगलामधील सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, कारण तेथील झाडे कशी आहे? उंच व घनदाट. जंगल या अर्थाचा कोणता शब्द नाही. हे बघा, आपण खूप जागेवर बघतो अरण्य हा शब्द वापरला जातो, बरोबर. आणि जंगलाला, हे बघा, समानार्थी शब्द आणि विरोधार्थी शब्द हे पाठ करून ठेवा, नवोदयाला कामा येतील.
तर अरण्य जंगल, कानन जंगल आणि विपीन म्हणजे पण जंगल असतं. रक्षण म्हणजे काय असतं? रक्षा करणे. त्याचं जंगलाशी काही संबंध नाही. म्हणून लक्षात ठेवा, रक्षण याचं कुठलाही शब्द किंवा अर्थ जोडणार नाही. अरण्य, कानन आणि विपीन म्हणजे काय असतं? जंगल. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर कोणते विधान सत्य नाही जे उत्तरात दिलेलं आहे ते जर असेल तर ते सत्य, आणि जे दिलेलं नसेल ते जर पर्यायात असेल तर असत्य. ए, पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा अधिक उंच असतात. असं काही नाही. दुसऱ्या ठिकाणीही आपल्याला भेटू शकतात. तर पहिलंच असत्य आहे, पण पुढचीही बघूया. पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात. हो, आपण हे उतारात बघितलं की वृक्ष पावसाळी जंगलातील हिरवेगार असतात. पावसाळी जंगलात जमिनीवर अनेक झाडे उगवतात, हे पण मी तुम्हाला बोललोय. आणि पावसाळी जंगलामध्ये अनेक जातींचे प्राणी झाडांवर व झाडाखाली राहतात. हो, हे शेवटचा शब्द तुम्हाला उत्तरात तेच आहे. तर पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा उंचच असतील, बुटके नसतील, असं कुठलं ग्राह्य नाही. म्हणून प्रश्न 5चं उत्तर काय येणार? अशा प्रकारे आपण 5वा उतारा बघितलाय.